हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला भीती वाटली असेल, तर नक्कीच घाबरण्यासारखं कारण आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की बाळ लहान आहे, त्याला झोपायला जागा कमी लागेल, पण असं नाही आहे. जर छोटा बेड असेल जिथे 2 व्यक्ती झोपू शकतात, तर तिथे बाळ आणि आई या दोघांनीच झोपलं पाहिजे. जर किंग साईज बेड असेल तर 3 व्यक्ती तिथे झोपू शकतात. आईने बाळाला कधी झोपताना फीडिंग करू नये, कारण झोपेमध्ये कधी-कधी बाळ आईच्या अंगाखाली येऊन सफोकेट होऊ शकतं. तसेच रूममध्ये पूर्णपणे अंधार नसावा, एक झिरो बल्ब किंवा थोडासा लाईट तिथे असावा, जेणेकरून सगळ्या गोष्टी बाळाकडे आपल्याला लक्ष देता येईल. आता थंडीचे दिवस आहे, तर जाड ब्लँकेट बऱ्याच ठिकाणी जाड ब्लँकेट वापरलं जातं, तर ते पण थोडं टाळलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण ज्या बाळांना होणारे धोके किंवा संभाव्य कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो.